आपण करतोय चिकन मलाई पॉकेट्स. लागणारं साहित्य आहे, आपण चिकनचा किमा घेतलेला आहे, नंतर इथे घेतलेलं चीज स्लाइस घेतलेले आहेत, नंतर इथे एक आटा लावून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मैदा आणि आटा दोन्ही मिक्स आहेत. नंतर इथे आपण घेतलेले भाज्या घेतलेल्या लांब कापलेल्या, बारीक चिरलेला कांदा आहे, ब्रेड क्रम्स आहे, क्रीम आहे, कोथिंबीर आहे, तळून घेतलेला कांदा आहे. नंतर इथे घेतले लसूण, टोमॅटो केचप, आलं, हिरवी मिरची, मीठ, गरम मसाला आणि हा योगर्ट सॉस केला आहे. आपण करतोय चिकन मलाई पॉकेट्स आणि त्याच्यासाठी आपण चिकनमध्ये एका बाजूला कांदा परतून, कांदा त्यात टाकला आहे, आपण आलं लसूण टाकलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे, या सगळ्या गोष्टी परतून चिकनमध्ये टाकल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं क्रीम टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि एक मिश्रण त्याचं तयार करून घेतलेलं आहे. आणि हे एक काम झालेलं आहे आपलं. इथे चपातीसाठी आपण एक डो लावून ठेवलेला आहे. याची आपण एक चपाती बनवून घेऊया किंवा एक असं मोठी रोटीसारखी बनवून घेऊया आपण. हे बघा, आता हा मी एक वेगळा आटा लावून त्याची चपाती करतोय. पण काही नाही तर आपली गव्हाची जी चपाती असते, रोटी, ती वापरली तरी चालेल. याला मी हाफ डन करून घेतोय, म्हणजे पूर्ण त्याला शिजवणार नाहीये, पूर्ण त्याला हे नाही करणार आहे, पण फक्त याला थोडंसं याच्यावरती अर्ध त्याला कच्चंच ठेवायचं आहे, कारण की स्टफिंग केल्यानंतर त्याला परत आपण याच्यावरती शॅलो फ्राय करणार आहोत. बस, याला मी इथे प्लेटमध्ये काढून ठेवतोय. आणि इथे आता मी करणार आहे याचा एक बर्गर पॅटी. असा एक गोळा करून घेतलेला आहे. याला दाबून घेतो आणि याला असा शेप देतोय. असे ब्रेड क्रम्स लावले त्याला. आणि आता याला तव्यावरती टाकलेलं आहे. आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त होणार आहे हे. नेहमीच्या बर्गरमध्ये वापरायला पण काही हरकत नाही आहे, एवढा तो मस्त आहे पॅटी. मला जरा झाकतो म्हणजे चिकन व्यवस्थित शिजेल. पण आता चिकनचे पॅटी आहे ते शिजत आलेलं आहे, तोपर्यंत आपण हा जो सॉस केलेला आहे, आपण मी म्हटल्याप्रमाणे बांधलेलं दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं क्रीम टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि लसूण टाकलेली आहे. हा एक सॉस याला लावून घेतलेला आहे. वा, बस, हे पॅटी पण तयार झालेलं आहे. खूप मस्त क्रीमी आणि असं टेस्टी असं पॅटी तयार झालेलं आहे. हे आपण इथे ठेवतोय. आता याच्यावर टाकणार मी परत हा जो सॉस. थोडंसं मी केचप पण टाकतो इथे. या काही भाज्या टाकतो याच्यावर, गाजर, गोबी वगैरे आहे, त्याच्यामुळे क्रंचीनेस त्याचा आपल्याला मिळणार आहे. कोथिंबीर आणि तळलेले कांदे. वा, याच्यामुळे तर ते चव त्याची एकदम जबरदस्त लागणार आहे, खूप छान लागेल चव. आणि चीज स्लाइस. आता चीज स्लाइसचं काय आहे, तर मी म्हटल्याप्रमाणे ह्याचं काय दोन उपयोग आहेत. चव तर आहेत, पण एक ते जेव्हा मेल्ट होईल चीज, तेव्हा खूप छान लागतं हे सगळं. चीज स्लाइस टाकलेलं आहे आणि मी आता याला करणार आहे फोल्ड. याला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे आणि मी याला आता टाकणार डायरेक्टली तव्यावरती असं. या पॉकेट्सला आपल्याला
आता दोन्ही बाजूंनी शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपलं चिकन मलाई पॉकेट रेडी आहे.